तर अशाच प्रकारची पुन्हा एकदा आपल्याला लढत पाहायला मिळेल। आता जे काही प्रेक्षक आलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, हा सामना अर्थात पाहुणे आणि यजमान या दोन संघादरम्यान सुरू आहे। सन्माननीय मिलिंदजी कसबले पुरस्कृत श्री बाबूजी क्रिकेट संघ घोटवळ विपक्ष भाले। नाणेफेकीचा कौल झाला होता, भाले सिंगाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारले। एक थोडासा वेगळा निर्णय आपण पाहतोय। हा निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास, आपल्या फलंदाजांवरती दृढ विश्वास असणं फार गरजेचं असतं। आपण पाहतोय सर्वात प्रथम टॉस जिंकल्यानंतर जवळजवळ 90-95% संघ किंवा त्यांचे कर्णधार क्षेत्ररक्षण स्वीकारतात, परंतु इथे मात्र थोडासा आगळा वेगळा निर्णय त्यांच्या संघ नायकांनी त्यांच्या सर्व खेळाडूंबरोबर चर्चा करून घेतला असेलच। पुन्हा एकदा आपल्या सर्वांची इच्छा आहे की हा सामना अगदी रंगतदार व्हावा। दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील। या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस। पहिल्या दिवशी आपण काल पाहिलं इंदापूर संघाने बाजी मारली। 8 संघांमधून एक संघ अंतिम 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला। आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि या 8 संघांमधून एक संघ अंतिम 4 मध्ये प्रवेश करणार आहे। तर तो एक संघ कोणता असेल यासाठी चाललेली ही चुरस, यासाठी चाललेले हे कॉम्पिटिशन आपण पाहतोय। काल या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाचा सोहळा संपन्न झाला। सौभाग्यवती अलकाताई जाधव, सभापती माणगाव तालुका यांच्या शुभ हस्ते आपण इथे नारळ वाढवला। त्यानंतर त्यांच्या समवेत एक मराठी उद्योजक सन्माननीय सुभाष दळवी आणि त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष मनसे सन्माननीय सुबोध शेठ जाधव हे सुद्धा उपस्थित होते। आणि आज सुद्धा पाहतोय चंदू सर या क्षेत्रामध्ये सुबोध शेठ जाधव म्हटलं की नक्कीच एक मोठं नाव आहे, तालुका अध्यक्ष मनसे, परंतु क्रिकेटचे एवढे जबरदस्त ते चाहते आहेत, जाणकार आहेत की प्रत्येक वेळी जवळजवळ मी प्रत्येक मैदानामध्ये त्यांना पाहत असतो। आपल्या वेळात वेळ काढून, आपला बहुमूल्य वेळ खर्च करून ते नेहमी क्रिकेटचे हे सामने पाहायला येत असतात। आणि नुसते पाहत नाहीत तर आपल्या आवडत्या खेळाडूंना, आपल्या गावातील खेळाडूंना अनेक पारितोषिकं सुद्धा लावत असतात आणि त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करताना मी त्यांना नेहमीच पाहिलंय। खऱ्या अर्थानं आपण दीपक शेठ जाधव यांचे सुद्धा आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे, कारण त्यांच्याच मुळे आपल्याला ही स्पर्धा इथे पाहायला मिळते। तर सामना सुरू होतोय। तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन। पहला ओवर लेके आए हैं हरेश, अपना निजी पहला ओवर और टीम की तरफ से भी पहला ओवर। राइट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्पिन गेंदबाजी करने के लिए माहिर। 1 नंबर की जर्सी परिधान की है उन्होंने। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज राज, नॉन स्ट्राइक एंड पर। जी हां, फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेल दिया था। डीप स्क्वायर लेग के दिशा में गेंद दंदनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए पहला चौका। हरेश गजमल जो कि पहला ओवर लेके आए हैं, बहुत ही अच्छी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, मगर यहां पे फुल टॉस गेंद करने की गलती की और गलती का खामियाजा तो भुगतना ही पड़ेगा, क्योंकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद है। 30 गज के दायरे के बाहर मात्र 2 खिलाड़ी तैनात। जी हां, इस मरतबा जोरदार अपील कॉट बिहाइंड द विकेट का, मगर अंपायर जी ने उस अपील को नकारा। इस मरतबा देखिए गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल चुकी थी, काटा बदलती हुई गेंद साफ नजर आ रही थी, बल्लेबाज को छका दिया। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। फिर से एक बार हरेश, जी हां, इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद दी, फिर से एक बार उसे कारपेट के सहारे खूबसूरती के साथ ड्राइव किया। गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, गैप ढूंढने में कामयाबी नहीं और इसी वजह से मात्र 1 ही रन पर यहां पे बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या मात्र 5 रन। 4 गेंदों का सामना किया है अब तक बल्लेबाजों ने। अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा, क्योंकि 30 गज के दायरे में गेंदबाजी करना अपने आप एक बहुत बड़ी बात होती है। यहां पे बड़े स्ट्रोक
और बड़े रन आने की उम्मीद होती है। इस मरतबा वही उम्मीद हमें नजर आती हुई। गेंद फिर से एक बार डी स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर दनदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए और 21 ओवर में चौका आता हुआ। पहला ओवर 30 गज का दायरा यहां पे मौजूद और 5 गेंदें हो चुकी है। 5 गेंदों में अब तक 9 रन खर्च किए हैं हरीश ने। कुछ हद तक यहां पे अच्छी बल्लेबाजी भी मैं कहूंगा, क्योंकि संभल कर खेल रहे हैं, कोई भी जल्दबाजी नहीं है, जोश में होश यहां पे खोना नहीं है। ये अपने आप को समझाते हुए दोनों भी बल्लेबाज राज और रितेश। जी हाँ, इस मतलब अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद। शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, बैकफुट पर गए थे, उसे स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था और इसी वजह से बिंदी गेंद आती हुई। हरीश की ये कामयाबी मैं कहूंगा कि इस ओवर में उन्होंने 3 मरतबा बिंदी गेंदे यानी बल्लेबाजों को चकमा दिया। 2 चौके जरूर लगे, मगर इस ओवर में उन्होंने मात्र 9 रन खर्च किए। और टेनिस क्रिकेट में जो गेंदबाज 7 रन या 8 रन खर्च करे वो बहुत ही अच्छा गेंदबाज माना जाता है, माना गया है। और अब यहाँ पे देखिए मात्र 9 रन खर्च किए हैं, जबकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था। 5 ओवर का ये मैच। फिर से एक बार यहाँ पे नए गेंदबाज आए हैं, हालांकि 30 गज का दायरा मौजूद रहेगा। 30 गज के दायरे के बाहर हम देख सकते हैं एक लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ और उसी के साथ एक काउ कॉर्नर की दिशा में फील्डर तैनात। शॉर्ट थर्ड मैन, कवर पॉइंट, शॉर्ट कवर और उसी के साथ एक्स्ट्रा कवर, शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट और एक शॉर्ट फाइन लेग। इस तरह से यहाँ पे फील्ड सजाई गई है। अगली गेंद रोहित पोटले, खराब गेंद हो सकती है, मगर उस खराब गेंद के ऊपर एक कैच लपकने का मौका था और गेंद देखते देखते बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। रोहित पोटले ने आते आते ही यहां पे बाउंसर फेंकने की कोशिश की थी। अंपायर जी ने उन्हें एक ताकीद दी है, वार्निंग दी है कि इसके बाद अगर आप बाउंसर करोगे तो आपको दंडित किया जा सकता है। 45 नंबर की जर्सी परिधान किए हुए रोहित शर्मा को हमने अक्सर देखा और यहां पे भी रोहित, जी हां, इस मरतबा फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती हुई गेंद को उल्टे हाथ से खेला, स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गेंद दनदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। हमारे डीजे मास्टर चिरू पुरजोर कोशिश करते हुए यहाँ पे हम सभी का मनोरंजन करने की। क्रिकेट हम सब के लिए मनोरंजन जरूर है, मगर हमारी जिंदगी से भी जुड़ा हुआ है। आज हम देख सकते हैं कि सुबह जब हम आंख खोलते हैं, उठते हैं, तब से लेके आंख बंद होने तक, अर्थात सोने के पहले हमारी बातें मात्र क्रिकेट के प्रति शुरू रहती है। अगली गेंद रोहित की, जी हां, इस मरतबा फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास, नो बॉल करार दिया और वहां थर्ड मैन सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए, यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम। देखिए फिर से एक बार यहां पे बाउंसर करने की कोशिश थी, मगर अंपायर जी ने उन्हें दंडित किया था, पहले वार्न किया था, ताकीद दी थी। मगर अब यहां पे बहुत ही महंगा और बड़ा ओवर यहां पे घटता हुआ, क्योंकि पहले 2 गेंदों पर, पहले 3 गेंदों पर 3 चौके यहां पे आ चुके हैं और उसमें नो बॉल अंपायर जी ने करार दिया है। इस वजह से यहां पे फ्री हिट भी रहेगा। बहुत ही महंगा ओवर, बहुत ही खराब ओवर। अब यहां पे रोहित को अपने आप को संभलना होगा, अपनी टीम को संभाला देना होगा, क्योंकि इतना अगर खराब ओवर यहां पे घटेगा तो जब आप बल्लेबाजी करोगे तो आपके लिए बहुत ही कठिनाई भरी हो सकता है। इस बीच फिर से एक बार
डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल करती हुई नजर आ रही है, मगर शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में जो फील्डर तैनात थे उन्होंने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को अपने पाले में कर दिया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने उस मौके को बुनाया और 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए। इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 24 रन, 24 रन ऑन स्कोर बोर्ड। पहले ओवर में हरीश ने मात्र 9 रन खर्च किए थे, उसके बाद यहां पे रन बारिश की तरह बरस रहे हैं। फिर से एक बार रोहित, जी हां, फिर से एक बार यहां पे भटकी हुई गेंद थी, नो बॉल करार दिया है। फिर से एक बार यहां पे बाउंसर करने की कोशिश, अच्छी फील्डिंग इस मर्तबा स्क्वायर लेग के दिशा में, मगर मुफ्त के यहां पे 2 रन जरूर मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 26 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। बहुत सारे रन खर्च किए हैं, अब यहां पे सोचने पर मजबूर कर दिया है गोटवल टीम को कि अब यहां पे क्या किया जाए। इस गेंदबाज के बारे में सोच विचार करते हुए, सलाह और मशवरा देते हुए कि यहां पे किस तरह की गेंदबाजी करने की जरूरत है। हालांकि होम पिच है, होम ग्राउंड है, मगर एक मैच का अलग प्रेशर होता है, बड़ी टूर्नामेंट, बड़ी प्रतियोगिता, और इसका एक प्रेशर यहां पे रोहित के ऊपर पूरी तरीके से साफ झलक रहा है। रनों की संख्या देखिए, याद दिलाना चाहूंगा 26 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, यानी इस ओवर में तकरीबन 17 रन खर्च किए हैं अब तक रोहित ने। अंपायर जी कुछ इशारा कर रहे हैं और उस इशारे को समझते हुए इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक सदस्य सम्माननीय पंकज येलकर मैदान में जा चुके हैं और उसी के साथ एसोसिएशन के अध्यक्ष सम्माननीय सूचन कदम भी हम देख सकते हैं मैदान में, और उनके साथ उनके साथी विकास दादा साठे जो कि मानगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के सचिव है, जा चुके हैं और आपस में बातचीत करते हुए कि अब यहां पे क्या करने की जरूरत है। बहुत ही खराब गेंदबाजी हो रही है, रोहित को अपने आप को संभलना होगा, फिर से एक बार आत्मविश्वास को इकट्ठा करना होगा। कहा जाता है कि इतिहास से सीखा जाता है, जो पहला हो चुका है उसे हम बदल तो नहीं सकते। इस बीच ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद बहुत ही बढ़िया गेंद थी, शायद उनके हाथों से गेंद फिसल रही है, इसी वजह से ये बार बार गेंद पिच के ऊपर उठती हुई हमें नजर आ रही थी। इस मर्तबा अच्छी गेंद, बहुत ही अच्छी शुरुआत, थोड़ा सा एक ब्रेक होने के बाद, जी हां, इस मर्तबा भी अच्छी गेंद थी, उसे खेल दिया है फाइन लेग की दिशा में। हरेश उस गेंद के नीचे दौड़ते हुए, मगर आखिरकार गेंद यहां पे जीत गई, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और इस चौके की सहायता से रनों की संख्या 30 रन। इस ओवर की एक गेंद अभी भी शेष बची हुई है, पावर प्ले का खेल अभी भी जारी है। पावर प्ले के खेल में बहुत सारे रन आ चुके हैं, बल्लेबाजी करने वाली टीम जरूर यहां पे खुश होगी। इस मतलब ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, उस गेंद को अंतिम क्षणों तक निहारते रहे, देखते रहे, परखते रहे, आखिरकार छोड़ दिया ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंपायर जी ने इसे सही ठहराया और देखते देखते ओवर की समाप्ति भी हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 30 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। पहले ओवर में हरेश ने मात्र 1 रन खर्च किया, 9 रन खर्च किए थे और रोहित थोड़े से महंगे साबित हुए। रोहित ने इस ओवर में 21 रन खर्च किए हैं। इस ओवर में हमें तकरीबन 4 चौके देखने को मिले। राज सुरवे और रितेश सुरवे हालांकि 2 सगे भाई है, अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी ऐसे सगे भाइयों की जोड़ी हमने मैदान में देखी है। स्टीव वॉ, मार्क वॉ, यूसुफ पठान, इरफान पठान, हार्दिक पांड्या और उनके भाई
कृणाल पांड्या, ऐसे अनेक जोड़ियां हमने देखी। और अब यहां पे टेनिस क्रिकेट में भी ये जोड़ी मैदान में सलामी बल्लेबाज के रूप में राज 6 चौकों की सहायता से खेल रहे हैं, 26 रन बनाकर, जबकि रितेश सुर्वे ने एक चौका लगाया है, 4 रन बनाकर खेल रहे हैं। राज सुर्वे फिर से एक बार स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर रितेश सुर्वे। गेंदबाजी की जिम्मेदारी इस मर्तबा दिवेश के ऊपर। दिवेश अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। बहुत ही शानदार ये प्रतियोगिता, जिस प्रतियोगिता में हम सभी चाहते हैं कि एक अच्छा क्रिकेट हमें देखने को मिले, एक अच्छा क्रिकेट यहाँ पे हो और यहाँ से कुछ सीख लेकर हम क्रिकेट के प्रति और स्ट्रांग बने। और इसी कोशिश, ऐसे ही कोशिश दीपक सेठ यादव द्वारा यहाँ पे होती हुई। पहली गेंद थी, पहली गेंद के ऊपर स्क्वायर कट कर दिया था बल्लेबाज राज ने, 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया। और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 31 रन, 31 रन ऑन स्कोर बोर्ड। नए गेंदबाज दिवेश, उनकी जर्सी नंबर भी देखिए 45। हालांकि रोहित शर्मा पहले अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 9 नंबर की जर्सी लेना चाहते थे, मगर और इस मरतबा देखिए पहला विकेट का पतन होता हुआ, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, विकेट कीपर के हाथों में गेंद और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ। धन्यवाद डीजे। तो देखिए राहुल, हम बात कर रहे हैं जर्सी के ऊपर जो नंबर है उनकी, क्योंकि उनका एक इतिहास होता है, उनका एक रीजन होता है। तो 9 नंबर की जर्सी लेना चाहते थे, मगर 9 नंबर पहले ही जा चुका था अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भारतीय टीम के लिए। तो उनकी मां ने सलाह दिया था उनको कि आप 45 नंबर की जर्सी परिधान करें, यानी 4 + 5 9 होता है। और देखिए आज 45 नंबर की जर्सी पूरे विश्व में एक डेंजरस बल्लेबाज, सबसे डेंजरस बल्लेबाज अगर मैं कहूंगा तो अतिशयोक्ति नहीं होगी, वो उनके लिए बहुत लकी साबित होती हुई। और वही जर्सी का नंबर हमें सामने नजर आता हुआ। जी हाँ, फिर से एक बार कहीं और खेलना चाहते थे, गेंद कहीं और निकल गई, गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। और इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 35 रन। जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप ललचाने की कोशिश और सही सोच के साथ, सही दृष्टिकोण के साथ यहां पे गेंदबाजी हो रही है। एक चौका जरूर आया है दिवेश के इस ओवर में, मात्र यहां पे 4 गेंदों में 5 रन खर्च किए हैं दिवेश ने। एक अच्छी गेंदबाजी, सटीक निशाने पे यहां पे गेंदबाजी हो रही है, ऐसा मैं कहूंगा। मगर जैसे ही तारीफ की नजर लगती हुई, लेग स्पिन करने की कोशिश, कुछ यहां पे प्रयोग किया था और वर्सेटाइल गेंदबाजी करने का प्रयास था, मगर लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और गेंद बाहर की तरफ निकल रही थी, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। जी हां, ऑफ कटर गेंद थी, तेज तर्रार, ऑफ स्टंप के बहुत बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आने वाली गेंद को अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में, हालांकि बल्लेबाज चूक गए थे, गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था, गेंद मिड विकेट की दिशा में, फील्डर के हाथों में आसानी के साथ 1 रन मगर यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 37 रन, 37 रन ऑन स्कोर बोर्ड। दिवेश फिर से एक बार दौड़ पड़े, राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी है। इस मरतबा बैकफुल पर जाकर ढीले हाथों से उसे खेल दिया था पॉइंट की दिशा में, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर जब तक थ्रो आए तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ यहां पे 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर ही लिया। देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है। ये ओवर पहले ओवर के मुकाबले में काफी अच्छा घटता हुआ,
दिवेश का, क्योंकि इस ओवर में दिवेश ने मात्र 8 रन खर्च किए हैं। कुल मिला के रनों की संख्या 38 रन, 38 रन हो चुके हैं। इसके बाद और 2 ओवर आने बाकी है, अर्थात यहाँ पे 3 ओवर में 38 रन, यानी हम कह सकते हैं कि 12.50 का औसत रनों का हमें नजर आता हुआ, जो कि एक अच्छा स्कोर कहा जाएगा। इसी स्कोर से अगर आगे जाएंगे तो कम से कम 60 रन स्कोरबोर्ड पर होंगे, और 60 रन इस प्रतियोगिता में, इस मैदान पर चेस करना इतना आसान नहीं होता, क्योंकि एक बड़ा मैदान हमें नजर आ रहा है। यहाँ पे चौके और छक्के लगाना है, हालांकि पावर प्ले के खेल के बाद बहुत ही मुश्किल होता है। हरेश आए हैं फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके। अब यहाँ पे देखिए 30 गज का दायरा हटने के बाद स्वीपर कवर हमें नजर आता हुआ, स्विच हिट को रोकने के लिए। जी हाँ, इस मरतबा बैकफुल पर जाकर पुल कर दिया था, मगर सीधा मिड विकेट की दिशा में फील्डर को ढूंढ लिया था, मगर कैच यहाँ पे ड्रॉप हुआ है। एक आसान सा कैच आपने छोड़ा है, बहुत बड़ी गलती। एक जीवन दान यहाँ पे मिलता हुआ, जीवन दान के साथ साथ दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन भी यहाँ पे आसानी के साथ मुकम्मल कर लिया। और जीवन दान किसे दिया है? राज सुर्वे को, जो कि बहुत ही डेंजरस यहाँ पे नजर आ रहे हैं, जिन्होंने दुआदार यहाँ पे पारी खेली है। हरेश फिर से एक बार, जी हाँ, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद बहुत ही बाहर निकल रही थी, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में फिर से एक बार अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। जितने भी आप अतिरिक्त रन करोगे या दोगे, उतने ही आपको चेस करते वक्त महंगे साबित हो सकते हैं। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश की है, और इस मरतबा काफी हद तक सफल रहे। गेंद काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 46 रन। 46 रन हो चुके हैं। मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर ट्रांसफर होता हुआ। इसमें तब अच्छी गेंद थी, कहीं और खेलना चाहते थे, चकमा दिया था हरेश ने। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और शॉर्ट स्क्वायर में गेंद चली गई थी। विकेट कीपर ने जद्दोजहद जरूर की, मेहनत की, मगर उस गेंद तक नहीं पहुंच पाए, और गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी काटा बदलती हुई फिर से एक बार हमें नजर आई, और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर ही लिए। इन 2 रनों के साथ 48 रन पर पहुंचे हैं बल्लेबाजी करने वाली टीम भाले, जिन्होंने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग निर्णय, बल्लेबाजी करने का निर्णय लिया था। और फिर से एक बार यहां पे कैच ड्रॉप होता हुआ, और कैच ड्रॉप होने के बाद गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। क्रिकेट फिर टेनिस का हो या अंतरराष्ट्रीय, हालांकि देखिए आज उनका दिन बहुत ही खराब है, क्योंकि टीम के कैप्टन है, स्टार प्लेयर है, मगर आज उनसे गलती के ऊपर गलतियां हो रही है, और ये गलती बहुत ही महंगी साबित होती है। एक गलती आपको इस प्रतियोगिता से बाहर करने के लिए काफी हो सकती है। फिर से एक बार गेंद हवा में, बार बार गेंद हवा में जा रही है, इसका मतलब गेंदबाज का हालांकि प्रयास काफी हद तक सफल, मगर तकदीर वाले है बल्लेबाज की जहां पे भी गेंद जा रही है वहां पे कोई भी फील्डर मौजूद नहीं है, अर्थात नोमैंस लैंड में यहां पे गेंद गिर रही है। कभी कैचेस यहां पे ड्रॉप हो रहे हैं, तो हर चीज यहां पे बल्लेबाजों के फेवर में होता हुआ, करे तो क्या करे, इसी विवंचना में गेंदबाज अब घिरे हुए हमें साफ नजर आ रहे हैं। इस बीच 3 रन मुकम्मल कर लिए हैं इन दोनों भी बल्लेबाजों ने, और इन 3 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 55 रन, 55 रन ऑन स्कोरबोर्ड। हरेश की अगली गेंद, जी हां, जोरदार अपील, कॉट बिहाइंड द विकेट का, मगर आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया था इस गेंद के ऊपर, इस अपील में। देखते देखते इस ओवर की भी समाप्ति हो चुकी है। हरीश ने कुछ हद तक प्रयास किया, जद्दोजहद करते हुए, स्ट्रगल करते हुए नजर आए जरूर, मगर
इस ओवर में उन्होंने पहले ओवर के मुकाबले में बहुत सारे रन खर्च किए हैं। 17 रन इस ओवर में उन्होंने खर्च किए हैं। थोड़ा सा खर्चीला ओवर, 2 ओवर बहुत ही खराब घटे हैं, 2 ओवर बहुत ही अच्छे घटे हैं। ऐसा सम्मिश्र यहाँ पे गेंदबाजी का नजारा हमें नजर आया। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 55 रन, और किसी भी तरह का वक्त जाया करना मुनासिब नहीं होगा। मैं फिर से एक बार गुजारिश करना चाहूंगा सभी खिलाड़ियों से कि मैच को जल्दी से जल्दी फिर से एक बार स्टार्ट किया जाए, शुरुआत की जाए, क्योंकि मैच को किसी भी तरह से रोकना, वक्त को जाया करना, बहुत देर तक मीटिंग अटेंड करना, ये सही नहीं होता। और इस बीच हम देख सकते हैं नए गेंदबाज आए हैं। अबनानी जी पहला और टीम की तरफ से 5वां ओवर लेके, अर्थात अंतिम ओवर लेके मयूर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी, क्योंकि मयूर ने अगर इस ओवर में मात्र 4 या 5 रन खर्च किए तो मैच उनके पकड़ में होगा, मैच उनके कंट्रोल में होगा। मगर मयूर यहां से अगर महंगे साबित होते हैं, 15-16 रन खर्च करते हैं, तो मैच उनसे बहुत दूर चला जाएगा। यानंतर होणारा सामना दाखणे विपक्ष तड़ौली। पहली गेंद और लॉन्ग ऑन के ऊपर से खेलने में कामयाब, लाजवाब हवाई फायर, गेंद सीमा रेखा पार, मिलेंगे इस मरतबा पूरे 6 रन। धन्यवाद डीजे। कहते हैं कि खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है। राज को देख के स्वानंद ने भी अपना रंग बदला है। बहुत ही अच्छा स्ट्रोक बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रू पे उसे फील्ड करने की कोशिश की, अपने पैरों से उस गेंद को फील्ड किया था, रोका था, और इसी वजह से मात्र 1 ही रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 62 रन, 62 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अंतिम ओवर की अभी भी 4 गेंदें आना बाकी। मयूर फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से यहां पे वंचित करना है, बहुत बड़ी जिम्मेदारी है मयूर के ऊपर। मगर इस मर्तबा अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद थी, उसे जबरदस्ती स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सीधा लिया और शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच, और इसी के साथ राज सुर्वे बैक टू दी पैवेलियन। धन्यवाद डीजे। राज सुर्वे आउट होने के बाद नए बल्लेबाज राज खानविलकर स्वानंद का साथ निभाने के लिए। एक सफल गेंदबाज मयूर, अब तक 7 रन जिन्होंने खर्च किए हैं, मगर एक सफलता उनके हाथ लगी है। वही गेंदबाज फिर से एक बार दौड़ते हुए, जी हां, पटकी हुई गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। फिर से एक बार गेंद बिहाइंड द विकेट, और अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, इसी के कारण जैसे वैसे यहां पे दूसरा रन मुकम्मल हुआ। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल और एक दूसरे के ऊपर भरोसा यहां पे देखने को मिलेगा। और वैसे यहां पे अंतिम ओवर जारी है, तो थोड़ा सा रिस्क भी यहां पे उठाया दूसरे रन के लिए। हालांकि यह स्वानंद एक सेट बल्लेबाज है, जी हां, फिर से एक बार गेंद हवा में तो है, मिड ऑन खाली है। लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास फिर से एक बार खासा वक्त था 2 रन लेने का। देखिए, जिंदगी हो या क्रिकेट का मैदान हो, हमारे साथ ऊपर वाले का साथ होना बहुत ही जरूरी। तकदीर का अगर साथ होगा तो कुछ भी हो सकता है, क्योंकि जिस तरीके से टी नटराजन को हमने देखा, हालांकि एक नेट में गेंदबाजी करने के लिए उनको हालांकि दौरे पे लेके गए थे ऑस्ट्रेलिया के, मगर वहां पे एक गेंदबाज अनफिट हुए, तो उन्हें पहले तो T20 में खेलने का मौका मिला, उसके बाद फिर से एक बार एक गेंदबाज
अनफिट हुए, चोटिल हुए। और इस मरतबा देखिए जोरदार प्रहार, ताकत का इस्तेमाल, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर। रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए 5 ओवर में 73 रनों की जरूरत। निर्धारित 5 ओवर का यह मैच है। 73 रन जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए, इस प्रतियोगिता में बने रहने के लिए एक बड़ा स्कोर है। मगर ऐसा भी नहीं है कि ये चेस नहीं हो सकता, क्योंकि बड़े बड़े मैचों में, बड़े बड़े टूर्नामेंट में हमने ऐसे मैच देखे हैं जहां पे इतिहास रचने वाली रनों की संख्या को भी चेस किया गया है। तो यहाँ पे अगर इतिहास रचना है, कुछ कर गुजरना है, अपनी पहचान बनानी है, अपना दबदबा निर्माण करना है, तो ये चेस करना होगा। दाखणे आणि तळवली या दोन्ही संघांचे संघनायक मी तुम्हाला पुन्हा एकदा पुकार देतोय, लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यावं। आणि तत्पूर्वी आपण एक सन्मान घेणार आहोत, सत्कार घेणार आहोत। सन्माननीय विलासजी येलकर यांना विनंती करतोय, सर आपण पुढे यावं, कारण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज आज घुमतोय आणि यूट्यूबच्या साहाय्यानं प्रत्येक वेळेस किंवा रोजच जवळजवळ आपण त्यांचा आवाज ऐकतोय, असे समालोचक, बहुचर्चित समालोचक सन्माननीय चंदू शेट्टे सर यांचा इथे सन्मान होतोय। आणि त्याचप्रमाणे साता समुद्रा पलीकडे जाऊन, या भारताच्या पलीकडे जाऊन, भारत विपक्ष पाकिस्तान हा जो सामना झाला होता, त्यामध्ये सुद्धा त्यांनी मराठीमध्ये, आपल्या मायबोलीमध्ये, आपल्या राज्यभाषेमध्ये समालोचन केलं होतं। असे आपण पाहतोय एक मोठं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि एक मोठे समालोचक चंदू शेट्टे सर यांचा इथे सन्मान केला जातोय। सन्माननीय विलासजी येलकर यांच्या शुभ हस्ते एक सुंदर आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची शाल। धन्यवाद सर, आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात आणि या व्यासपीठाची, या स्पर्धेची आपण शोभा द्विगुणित केली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय 73 धावांची गरज। तर मी सांगत होतो, अर्थातच आपल्याला आठवण करून देत होतो, ती म्हणजे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तो सामना, ज्या सामन्यामध्ये एक इतिहास रचला होता। प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 50 षटकांमध्ये 434 धावांचा डोंगर उभारला होता, परंतु त्या डोंगराला सुद्धा पार केलं होतं दक्षिण आफ्रिका संघानं आणि एक इतिहास, एकाच दिवशी 2 इतिहास रचले गेले होते, कारण त्याला प्रत्युत्तर देत असताना 438 धावा त्यानं पार केल्या होत्या। तर अशाच प्रकारचा हा 72 धावांचा डोंगर पार करतील का, आणि तो पार करायलाच पाहिजे, तरच तुमचा दबदबा निर्माण होईल किंवा इतिहासात तुमची नोंद होईल। तर वळूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लाडके समालोचक चंदू शेट्टे सर यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद यासिन मर्चंट सर। खासदार चषक 2021 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल। ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव तालुका, श्री दीपक शेठ जाधव मित्रमंडळ व बापूजी क्रिकेट संघ घोटवळ यांच्या वतीने आयोजित असणारा हा क्रिकेटचा सोहळा, आणि या सोहळ्याचा आज दुसरा दिवस। आज ग्रामीण संघ जरूर खेळताना पाहायला मिळतील, परंतु यासिन सर काय दर्जेदार ग्रामीण क्रिकेट आता पाहायला मिळत आहे। आणि ग्रामीण क्रिकेट, मी नेहमी सांगतो, आता ग्रामीण क्रिकेट ग्रामीण नाही राहिले, ग्रामीण क्रिकेटचे खेळाडूच आता जास्तीत जास्त आखाती देशांचे दौरे करू लागलेत। कारणही तसंच आहे, खूप एकेका गावातून आता संघ बनू लागलेले आहेत, त्यांना स्थानिक स्पर्धा देखील खूप मोठ्या प्रमाणावर आता मिळू लागलेल्या आहेत, आणि आता त्याचमुळे की काय ग्रामीण क्रिकेटचा दर्जा उंचावलाय। 73 धावांचं लक्ष्य घोटवळ संघाच्या समोर असताना सलामीची जोडी
कुणाल आणि रोहित. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी आपण पाहू शकता कुणाल बाई. लक्ष मोठं जरूर आहे, परंतु याही लक्षाचा पाठलाग होऊ शकतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर त्या मोठ्या लक्ष्याचा देखील पाठलाग होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका मॅचचे तुम्ही आठवण करून दिलीत सर, आणि तेच आज या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये देखील असे मोठमोठे रेकॉर्ड्स झालेत, मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पार झालेल्या आहेत. आणि आज जर पाहिलं तर काय होणार या ठिकाणी, एका बाजूला घोटवळा आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहायचं झालं तर भाले यांच्यातील ही मॅच आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता गजानन गोलंदाजीसाठी सज्ज होईल. स्ट्राईकवर आता येताना पाहायला मिळतील मात्र रोहित पोटले. यावेळेला समोरच्या दिशेने एक चांगला फटका या बॉलला पाठवला. वन बाउन्स सीमा रेषा पार. तर हा क्रिकेटचा खेळ आहे. दोघांनाही समसमान संधी मिळते याचिन सर. दोघांनाही तेवढीच षटकं मिळतात, दोघांनाही बॉलिंग मिळते आणि दोघांनाही बॅटिंग मिळते. तर संधी दोघांनाही आहे. यावेळेला लोअर फुल टॉस आडव्या बॅटने खेळला या बॉलला आणि मुंबई गोवा हायवेच्या दिशेने पाठवला हा चेंडू. 4 रन. तर नक्कीच नुकतीच या दोघांनी देखील खूप चांगली कामगिरी, एकाने सिरीज एकाने बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देखील घेतलाय. त्यांना माहिती आहे समोर लक्ष मोठं आहे, परंतु या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो कारण आम्ही आमच्या घरच्या मैदानात आहोत. याही वेळेला आक्रमण तर जरूर केलंय. फटका फसलाय, बॉल हवेत आणि पहिला प्रयत्न फसला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात खेळाडू बाद होतील तर यश मिळतंय गजानन यांना. तर काही क्षण फलंदाजांचे तर काही क्षण गोलंदाजांचे. काही वेळा जल्लोष करण्याचा संधी मात्र बॅट्समनला मिळते तर काही वेळेला ती बॉलरला देखील मिळते. म्हणूनच हा खेळ आपल्याला आवडतो. तर धाव संख्या जर पाहिली तर 10 झाली आहे आणि पहिला धक्का बसतोय गोटवळ टीमला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातील. दिवेश पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता कुणाल बाईत यांना, ज्यांच्याकडे क्षमता आहे. परंतु गजानन यांनी विकेट मिळवली आहे, संधी निर्माण केली. बाद एका मोठ्या फटक्याच्या मोहात पाडलं, बॅटची एज घेतली आणि खूप चांगली कॅचही झाली. यावेळेला पहा, वाह, डीप एक्स्ट्रॅकावरच्या दिशेने वन बाउन्स. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. धावा मिळतील 4-4-4 चौकार. तर विकेट गेली आहे याचं दडपण येऊ द्यायचं नाही. जिद्दीने खेळायचं. आपण दडपण न घेता प्रतिस्पर्ध्यावर दडपण द्यायचं. तो प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज कुणाल बाईत यांचा खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये अशाच प्रकारचे स्ट्रोक येणं गरजेचं असतं आणि तो फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. सर्कल भेदणारा फटका होता. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पूल केला जातोय. पूल सक्सेसफुल होणार का? बॉल सीमारेषा पार जाणार का? तर हो, तो गेलाय. धावा मिळतील 4. पुन्हा एकदा तर पहिल्या षटकात बरंच काही पाहायला मिळतंय. कुणाल आता मात्र आपल्या फलंदाजीचे रंग उधळत आहेत या मॅच वर. कलात्मक फलंदाजीला आक्रमकतेची जोड मिळते. यावेळेला लोअर फुल टॉस होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि पहा काय सुरुवात झाली आहे गोटवळ संघाची. लक्ष मोठं आहे, परंतु या मोठ्या लक्ष्याला न डगमगता अतिशय चांगली सुरुवात होते. तब्बल 19 धावा धावफलकावर झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या
समाप्तीनंतर केवळ स्टार्ट करून होत नाही, तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. रणनीत्या दोन्ही संघांच्या बाजूने पहा. क्रिकेट खेळ अभ्यासपूर्ण पद्धतीनेच खेळावा लागतो. बॉलर कसा आहे, त्याची स्ट्रेंथ काय, त्याचा स्विंग कोणता आहे, त्या पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करावी लागते. बॅट्समन कसा आहे, त्याची बॅटिंगची स्ट्रेंथ काय आहे, कुठे तो फटका खेळू शकतो, त्याच्या विरुद्ध तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. तर या दोघांना रणनीती बनवून क्रिकेट खेळावं लागेल आणि या मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. दोन गावांमधील लढत एकमेकांच्या विरोधात आहे. आता मैदानाच्या बाहेर हे सर्व मित्र असतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये केवळ प्रतिस्पर्धीमधून का, म्हणजे एका बाजूला भाले आपल्या गावासाठी खेळणार आहेत, दुसऱ्या बाजूला घोटवळ. गावाच्या प्रतिष्ठेचा विषय असतो ज्यावेळेला ग्रामीण संघ मैदानाच्या आतमध्ये योगेश सर उतरत असतो आणि प्रत्येक जण आपल्या गावाचं नाव कसं झळकेल या ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचीच काळजी घेत असतो आणि मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. पैशाचा मोह ग्रामीण क्रिकेटरला कधीच नसतो. त्याला फक्त पाहिजे असतं आपल्या गावाचं नाव, आपल्या गावाची प्रतिष्ठा आणि अंगावर जो गावाच्या नावाचा टी शर्ट घातलाय ना त्याची प्रतिष्ठा जपायची असते. यावेळेला बॅकफुटला जाऊन मात्र या बॉलला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 1 पुन्हा एकदा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत असते. कारण एकाच गावात केवळ 11 खेळाडू नसतात, भरपूर खेळाडू असतात, परंतु त्यातून 11 जणांची निवड केली जाते. कारण तुम्ही त्या तेवढ्या योग्यतेचे असता. कारण प्रत्येकाला वाटत असतं की मी माझ्या गावच्या टीममधून खेळेल आणि काय एक वेगळा हुरूप असतो, उत्साह असतो ज्यावेळेला तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता, गावाच्या नावाचं टी शर्ट अंगावर परिधान करता, मैदानात तुम्हाला फिल्डिंग करायला मिळते, बॉलिंग करायला मिळते, बॅटिंग करायला मिळते, एक वेगळा अनुभव असतो. यावेळेला फटका तर फसलाय आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर होते, त्यांच्या हातामध्ये जाईल चेंडू. आणखीन एका विकेटचं पतन. तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. सुरुवात तर चांगली झाली, परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ सुरुवात चांगली करून होणार नाही, तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. असे काही मॅचेसचे काही क्षण येतील, ज्या संधी मिळतील त्या संधींचा तुम्हाला फायदा घ्यावा लागेल. असे काही क्षण येतील ज्यावेळेला तुमच्या प्रतिकूल परिस्थिती होईल, त्यावेळेला तुम्हाला थोडंसं संयम देखील दाखवावा लागेल, तेव्हा कुठे विजय होतो. एका खेळाडूचा खेळ नाहीये हा क्रिकेट, हा 11 खेळाडूंचा आहे. 11च्या 11चं योगदान लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. हो, यावेळेला बॉल जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा होता. बॉलला रिलीज करण्याची पद्धत या गोलंदाजाची म्हणजे राज खानविलकर यांची थोडीशी वेगळी आहे आणि अगदी खोलवर टप्प्यात बॉल टाकला. फुटवर्क विशेष म्हणजे बॉल जसा येतो ना त्या साजेसं आपल्याला फुटवर्क करावं लागतं. बॉलच्या दिशेने तुम्हाला पावलं टाकावी लागतात आणि बॅट देखील योग्य वेळेला बॉलवर जाणं गरजेचं असतं. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर केला जातोय प्रहार. बॉल हवेत आणि आणखीन एका विकेटचं पतन. होतं आणि माझ्या मते आतापर्यंत दुसरं षटक जे आहे ना ते मात्र भाले संघाचं आहे, कारण त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पहा विकेट गेल्यात, थोडासा संकटात पुन्हा एकदा आता घोटवळ येईल, परंतु या संकटातून मार्ग तुम्हाला काढावा लागेल. तुमचं नाव कधी होतं, ज्या वेळेला तुम्ही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता त्यावेळेला तुमचं नाव होतं. तर त्यासाठी आणि ते नाव करायचं असेल तर आज खेळावंच लागेल. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल जरूर होता, त्याला समोरच्या दिशेने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी होतोय. कुणाल बाईत ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. बॉल जाईल सीमारेषा पार. तर फुलटॉस बॉल होता, खूप चांगला स्ट्रोक मी म्हणेल, कारण मिड ऑफ आहे आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ नव्हता ते त्यांनी जाणलं आणि त्या ठिकाणी मात्र स्ट्रोक खेळला, गॅपमध्ये खेळला आणि पॉवर प्लेचा फायदाही घेतला कुणाल यांनी.
यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न तर नक्कीच या ठिकाणी झाला. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. एक धाव तर घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार का? परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आपण पाहू शकता 25 धावा 2 षटकांची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर केवळ 6 धावा आल्या. पहिल्या षटकात 1 विकेट आली परंतु दुसऱ्या षटकात 2 विकेटही आलेल्या आहेत. तर हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल तुम्ही वेगळ्या पद्धतीचा म्हणजे एकाच ठिकाणी टाकू शकता का? नाही. प्रत्येक फटका तुम्ही एका ठिकाणी मारू शकता का? तर नाही. म्हणूनच की काय प्रत्येक बॉलवर घडामोडी देखील वेगळ्याच घडताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून क्रिकेटचा खेळ आपल्याला अतिशय म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करावी लागेल, कॅल्क्युलेटिव्ह बॉलिंग करावी लागेल. कारण संयम प्रत्येक बॉल तुम्ही फ्रंट फुटला खेळाल का? तर नाही. काही फटके तुम्हाला बॅकफुटलाही खेळावे लागतात. म्हणजे काही बॉलवर म्हणजे काही बॉलची वाट पाहायची आणि काही बॉलची वाट लावायची. क्रिकेटच्या खेळाचं खऱ्या अर्थाने हे सूत्र आहे. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 25 आहे आणि धावांची आवश्यकता अजूनही जर पाहिली तर 48 आहे. 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि 48 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे मायकल. तर फलंदाजीसाठी आपण पाहू शकता कुणाल यांच्याकडे क्षमता आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि नक्कीच एक निश्चय केलाय. माझ्या घोटवळ गावाचं नाव मला करायचंय. यावेळेला फटका तर खेळला गेला परंतु तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही आहेत. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. तर पाहूया एका धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ आहे. यामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. असंख्य मॅचेस आपल्या डोळ्यासमोर येतात ज्यामध्ये होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं झालंय. तर आज घोटवळ स्वतःच्या घरच्या मैदानात खेळतायत. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला तुमची परिस्थिती खालावेल भारतीय संघाला आठवा, अजिंक्य रहाणेला आठवा आणि ऑस्ट्रेलियातील विजय आठवा. 36 धावांवर ऑल आउट कधी भारतीय टीम ऑल आउट होईल असं कधी वाटलं होतं का? नाही. परंतु फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेताना अजिंक्य रहाणे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनी तो भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला 4 मुंड्या चित केलं होतं. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना तर पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेली आहे आणि क्षेत्ररक्षकाकडून मात्र त्या ठिकाणी चूक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. रन रन आणि रन रन महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये. ते कसेही येऊ देत. मग ओव्हरथ्रोने येऊ देत, वाईडने येऊ देत, मिक्स फील्डने येऊ देत, नोने येऊ देत, परंतु रन महत्वाचे असतात क्रिकेटच्या खेळात. टप्प्याचा बॉल त्यावर केलाय प्रहार. लांब 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 वरचा षटकार. सूरज बोर्टे नाव आहे आणि काम आहे षटकार चौकार मारणे. तेच केलंय. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वाह काय फटका खेळला. एबीडी किंवा दिलशांची आठवण करून दिली आणि याही बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. वाह मायकल आलेत गोलंदाजीसाठी परंतु फलंदाज सूरजने देखील दाखवलंय मी याच गावातला आहे. हे मैदान माझ्या परिचयाचं आहे आणि मला आज खेळायचं आहे. एका मागोमाग एक सर्रास फटके. यावेळेला संयम दाखवला. वा याला कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग म्हणतात. प्रत्येक बॉलवर तुम्ही आक्रमण करू शकत नाही. संघाला तुमची गरज आहे. डावाला पूर्ण नेण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दडपण प्रतिस्पर्ध्यावर देण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी बॅट्समनने केलाय. परंतु पहिलं षटक जसं मी म्हणेल फलंदाजाचं होतं, दुसरं गोलंदाजाचं होतं आणि तिसरं फलंदाजाचं आतापर्यंत तरी राहिलंय. स्कोर जर पाहिला तर 41 आपण या ठिकाणी पाहत आहोत. काय मॅच सुरू आहे. टप्प्याचा बॉल अपेक्षित होतं. उंचावरून बॉल जाईल परंतु तसं झालं नाही.
एक धाव तर घेतली आणि या ठिकाणी थोडस हो नाही सुरू होतं आणि त्यात जर पाहिलं तर एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. बॅट्समनला अपेक्षा होती हा बॉल थोडासा जास्त बाउन्स होईल, परंतु तेवढा बाउन्स झाला नाही, म्हणून पुल सक्सेसफुल झाला नाही. एक धाव मात्र मिळते, परंतु एक गोष्ट या ठिकाणी झाली आहे, या ओव्हरमध्ये रन आलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 42. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे, ती मात्र 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. पहा 31 धावा करायच्या, 2 षटकं मात्र अजूनही बाकी आहेत. काय होणार? एका बाजूला सूरज बुर्टे खूप चांगली बॅटिंग करतायत, कुणाल देखील खूप चांगली बॅटिंग करतायत, जोडी जमली आहे. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्टनरशिप. विकेट गेल्यानंतर तुम्हाला एक पार्टनरशिप पाहिजे होती, घोटवळने ती केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता भाले कोणत्या बॉलर्सला आणतायत तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण हे जे कॉम्बिनेशन आहेत, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, त्याचा या ठिकाणी कुठेतरी फायदा. कारण नियंत्रित गोलंदाजाच्या नियंत्रणावर थोडासा प्रभाव पडतो ज्या वेळेला कॉम्बिनेशन असतं उजव्या आणि डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाचं, तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खऱ्या अर्थाने मी अंकेश आपला आभारी असेल, कारण या खासदार चषकात आणि या गावात पहिल्यांदाच येण्याची संधी मिळाली आणि तुमच्या सर्वांबरोबर म्हणजे क्रिकेटच्या चाहत्यांबरोबर मात्र आजचा दिवस का होईना परंतु व्यतीत करण्याची संधी मिळणार आहे. आणि याशिन सर असतील, प्रितेश सर असतील, योगेश सर असतील, 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला भाले, दुसऱ्या बाजूला घोटवळ. घोटवळ की भाले, भाले की घोटवळ, खासदार चषक. यावेळेला मात्र ऑनसाइडच्या दिशेने ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, चांगल्या टप्प्यावर होता, एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल तर नक्कीच दिलाय आणि दुसरी रन देखील पूर्ण केली जाते. रन रन रन, धावांसाठीची धावाधाव तुम्हाला करावीच लागते मैदानामध्ये आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या खेळाचं योग्य सर सूत्रच आहे, हातात बॅट आहे तर तुम्हाला रन बनवायचेच आहेत. बॉलरच्या हातात बॉल आहे तर तुम्हाला एकच गोष्ट करायची, एकतर डॉट बॉल टाकायचा आहे किंवा विकेट काढायची आहे. तर आज पाहूया बॅट्समन आणि बॉलर यांच्या युद्धात कोण यशस्वी होणार. एका बाजूला भाले तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयोजक घोटवळ. समीकरण बदललंय. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती 29 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही इनफॉर्म बॅट्समन आहेत, स्ट्राईक चांगल्या पद्धतीने रोटेट करतायत, मोठमोठे स्ट्रोक देखील त्यांनी लगावलेत, काही स्ट्रोक ग्राउंड देखील लगावले गेलेले आहेत. या वेळेला फटका खेळलाय, एक ताकदवर फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक हाती कॅच पकडतायत. ती कॅच आहे की मॅच आहे? खूप चांगली कॅच पकडली गेली, मोक्याच्या क्षणी गेलाय विकेट. निखिल खानविलकर यांनी कॅच घेतली आहे, परंतु राज खानविलकरचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी याही अगोदर खूप चांगली बॉलिंग केली होती. आतापर्यंत 3 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. कशाच्या जोरावर? तर अचूकतेच्या जोरावर. परंतु सूरजवर आमच्या नजरा आहेत. सूरज बुर्टे एक असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे या मॅचला फिनिश करण्यासाठी आणि त्यांच्याकडे जोडीला येतील केतन. तर पाहूया केतन आणि सूरज आज घोटवळला विजय मिळवून देणार का, की मॅचवरची पकड राज खानविलकर वाढवणार. या वेळेला आपण पाहू शकता अचूकतेवर नव्हता हा बॉल, लेगस्टंपच्या बाहेर. पंचांचे हात उंचावले जात आहेत, व्हाईट बॉल घोषित करतायत. एक्स्ट्राच्या रूपात 1 रन मिळेल. काळजाचे ठोके चुकतात ज्या वेळेला समर्थक मैदानाच्या बाहेरून मॅच पाहतात. खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांची जुगलबंदी जास्त चालते, त्यांच्या मनामध्ये क्रिकेट जास्त घोळत असतं. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. अजूनही 10 बॉल आणि 28 रनची आवश्यकता. क्रिकेट हा आहे खेळ क्रिकेटचा. पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्ग गाठलाय, बॉल सीमारेषा पार. याचसाठी सूरजवर आमच्या नजरा आहेत. चुकी झाली नक्कीच. सुबोध शेठ जाधव, तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जर घोटवळ जिंकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक घोटवळ टीमला दिलं जाणार आहे. पहा कशासाठी? आपल्या गावासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी. नक्कीच एक आत्मीयता असते ज्यावेळेला आपलं गाव मैदानात खेळत असतं.
यावेळेलाही फुलटॉस, खराब बॉल त्याचा घेतलाय फायदा आणि याही बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. तर तर 8 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. काय मॅच सुरू आहे. यावेळेला फुलटॉस, यालाही भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु काय कॅच घेतली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि पुन्हा एकदा निखिल त्या ठिकाणी आहेत. बघा 25 धावांची खेळी सजवली आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी सूरज. परंतु मोक्याच्या क्षणी ते माघारी परतलेत. अजूनही 7 बॉल आहेत आणि 18 रनची आवश्यकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जर सोबत सर काय असेल तर हा बॉल, या बॉलवर किती रन येणार. तर प्रत्येक षटकारासाठी सुबोध शेठ जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देखील असणार आहे. गाव जर जिंकला तर टीमसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आज या मॅचला जिंकायचं आहे कारण स्वतःच्या गावात स्पर्धा आहे. तर दुसऱ्या बाजूला भाली संघ देखील तेवढी चांगली कामगिरी करतोय. विशेष म्हणजे ज्या 2 कॅचेस घेतल्यात त्या लाजबाब होत्या निखिल खानविलकरने आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस. चांगल्या कॅच पकडाल तर मॅच जिंकण्याची संधी तुमची वाढते. परंतु मॅच संपलेली नाहीये. घोटवळ देखील प्रयत्न करणार. बॅटिंगसाठी आपण पाहू शकता केतन आणि केतनच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये मितेश यांना आपण पाहतोय. शेवटचे 7 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये. जबरदस्त घमासान. अकुट टप्प्याचा बॉल त्याला पाठवलंय सीमा रेषा पार आणि हायवे देखील पार. काय मॅच सुरू आहे आणि नक्कीच पैसा वसूल मॅच. प्रेक्षक हो, मॅच आवडली असेल तर एकदा या मॅच साठी जोरदार टाळ्या वाजून दोन्ही टीमला पाठिंबा देऊयात. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेटचा घमासान सुरू आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि आज तेच पाहायला मिळतंय. मोठ्या धावाचा खूप सारे चढ उतार सुबोध सर आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाले. कधी भालेच्या बाजूने, कधी आपण पाहू शकला घोटवळच्या बाजूने. असंच करत ही मॅच सातत्याने निघाली परंतु मॅच सातत्याने दोलायमान होते. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तसं पाहिलं तर 2 बॉलचीच मॅच आहे परंतु हे क्रिकेट आहे. इकडे डोक्याने खेळावं लागतं. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणार तोच विजयी होणार आणि या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची रन होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की काय होईल. बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले सूरज सुर्वे, राज सुर्वे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. बॅटिंगसाठी आपण स्ट्राईकवर पाहू शकता मितेश आणि केतन. परंतु सूरज असेल, कुणाल असेल, रोहित असेल या तिघांनी खूप चांगली बॅटिंग केली परंतु मॅच फिनिश नाही केली. मॅच अर्धवट सोडून आले हेही तेवढं महत्त्वाचं आहे. परंतु पाहूयात मॅच रंगतदार ठरताना पाहायला मिळते आणि क्रिकेट रसिकांना सुबोध सर काय पाहिजे असतं, अशाच मॅच पाहिजे असतात. एकतर्फी मॅच कुणालाच आवडत नाहीत आणि आज तोच प्रश्न, भाले की घोटवळ, घोटवळ की भाले, खासदार चषक. यावेळेला फटका तर खेळलाय, हवेत जाईल आणि पहिला बॉल भालेच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय कारण आली आहे विकेट.
तर या ठिकाणी आपण पाहू शकता विकेटचं पतन पहा पुन्हा एकदा तेच कधी मॅच भालेला कधी मॅच घोटवळला कधी घोटवळ कधी भाले करता 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 ही मॅच मात्र पुढे पुढे निघाली आहे आणि जशी मॅच निघाली आहे पुढे दोन्ही संघांच्या समर्थकांचे काळजाचे ठोके धडधड 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 करत असतील. भालेचे समर्थक म्हणत असतील भाले जिंकू देत, घोटवळचे समर्थक म्हणत असतील घोटवळ जिंकू देत. तर अशीच ही मॅच पाहतोय. 5 बॉल 12 रन बॅटिंगसाठी आपण पाहू शकता. अजय पहिला बॉल थोडासा बाउन्स होता, या बॉलला मात्र ढकललं पॉइंटच्या दिशेने. 1 रन त्या ठिकाणी घेतला गेला. अजूनही 4 बॉल आणि 11 रनची आवश्यकता. कोण जिंकणार ही मॅच, बॅट्समन की बॉलर, भाले की घोटवळ, बॅट की बॉल, फलंदाज की गोलंदाज, कोण ही मॅच जिंकणार तेच या ठिकाणी पाहायचंय. जबरदस्त क्रिकेट आज आपण पाहतोय या खासदार चषकामध्ये. यावेळेला फुल टॉस परंतु बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. एक धाव तर घेतली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि आपल्या क्षेत्रात तो पोहोचला जातोय. वा आणि समीकरण कारण फुल टॉस होता. जसा बॉल मिस झाला तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये हे चालू असेल यार फुल टॉस मिस झाला. परंतु क्रिकेट आहे, प्रत्येक बॉलवर तुम्ही मोठा फटका मारू शकत नाही. तुमच्या मनात जे आहे ते मात्र प्रत्येक वेळेला होईलच असं नाहीये. तर पाहूया जिंकणार कोण हा प्रश्न अजूनही कायम आहे. बॉल बाकी आहेत या ठिकाणी 3 आणि धावा करायच्या आहेत त्या 9 धावा. वा प्रत्येकाला मैदानाच्या दिशेने खेळून ठेवणारी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता राज सुर्वे. प्रयत्न हाच असणार आहे आपल्या गावाचं नाव आणि नावाची प्रतिष्ठा या मैदानात सोडून जायची. दुसऱ्या बाजूला घोटवळ संघाचे खेळाडू देखील तोच प्रयत्न करतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आम्हाला इकडे जिंकायचंय. तर पाहूया कोण जिंकणार या ठिकाणी. बॅट आणि बॉलचं युद्ध मात्र आता रंगताना पाहायला मिळतंय. खूप दर्जेदार क्रिकेट. एखादी स्पर्धा भरवणं सोपी गोष्ट नाहीये, या आयोजकांनी करून दाखवलंय. परंतु आज बॅटिंग करताना देखील आपण घोटवळला पाहतोय. शेवटचे 3 बॉल काळजाचे ठोके चुकवणारी मॅच आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. विजय जो चांगला खेळणार त्याला मिळणार आहे. तर पाहूया जिंकणार कोण. यावेळेला आपण पाहू शकता ऑप्शनच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहू शकता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच झाला परंतु प्रयत्न यशस्वी होत नाहीये. 2 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. या बॉलवर आता मात्र तुम्हाला मोठा फटका मारावा लागेल. पहा काय मॅच झाली आणि ही मॅच चढ उतार मात्र सातत्याने या मॅच मध्ये पाहायला मिळाला. 2 बॉल 9 रन. नक्कीच आठवावी लागेल आपल्या गावाची प्रतिष्ठा, आठवावी लागेल ती प्रॅक्टिस, तासन तास केलेली प्रॅक्टिस. ओहो पहा आणि यावेळेला बिगिट केला जातोय. तासन तास केलेली प्रॅक्टिस या ठिकाणी आठवताना पाहायला मिळाले आणि या बॉलला भिरकावून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. वाह काय मॅच सुरू आहे. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. दोन्ही संघांनी आतापर्यंत जो काही आटापिटा केलाय तो मात्र आता शेवटच्या क्षणामध्ये आणि 1 बॉल आणि 3 रन. तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सुबोध शेठ जाधव यांच्याकडून टीमला. प्रत्येक षटकारासाठी खेळाडूसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु राज सुर्वे मात करणार का फलंदाज केतन. शेवटचा बॉल. याही वेळेला फटका तर खेळला जातोय. पाहूया या ठिकाणी काय होणार. यस या मॅचला घोटवळने अनोख्या शैलीत जिंकलंय. अशी मॅच होणे शक्य नाही. काय मॅच झाली आहे लाजवाब. डीजे 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 घोटवळ संघाचा आनंद गगनात मावत नाहीये. परंतु मी सर्वांना एक विनंती करेल, काय खेळला भाले संघ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. पराभवात देखील त्यांनी नक्कीच स्वतःची छान स्वतःच्या गावाची नाव या ठिकाणी आणि सुबोध शेठ जाधव यांच्याकडून त्या टीम साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे खासदार चषकात. म्हणून मी नेहमी म्हणतो ग्रामीण क्रिकेट हे केवळ ग्रामीण